नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्या सर्व वासना सुटून जातात, सगळे संशय नाश पावतात आणि सर्व कर्मांचा क्षय होतो। हीच अनुभूती आपल्याला पावलोपावली येते। नर्मदेच्या काठी ज्यांनी ज्यांनी तप केले, तिचा सहवास ज्यांना घडला, तिचे मंगल स्वरूप डोळ्यांनी ज्यांनी पाहिले व देहाने तिच्या काठी असलेल्या तीर्थांची यात्रा केली, अशा साधकांना अति दुर्लभ असलेल्या ब्रह्मानंदाची प्राप्ती अगदी नकळत तिने करून दिली व आजही ती करून देत आहे। दीनवत्सल नर्मदा माईने अनेक देवतांना पुनश्च देवत्व मिळवून दिले। अशा प्रकारे आपल्यातील खरा माणूस ओळखण्याची, खरा सोबती ओळखण्याची आपल्याला बुद्धी ती प्राप्त करून देते। चला तर मग आज आपण चाललेलो आहे हंसेश्वर तीर्थाला। हंसेश्वर तीर्थ याच्या 2 आख्यायिका आहेत। त्यातली पहिली अशी की कश्यप कुलातील दाक्षायणी पुत्र हंस याने उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवाचे वाहन बनण्याचे वरदान मिळवले होते, पण एकदा अहंकारवश ब्रह्मदेवांनी त्याचे स्मरण केल्यावरही तो तेथे उपस्थित राहिला नाही। हे पाहून ब्रह्मदेवांनी त्यास शाप दिला आणि त्या शापाच्या परिहार्थ हंसाने नर्मदा काठी येऊन खूप तपश्चर्या केली व आपल्याकडून अहंकारामध्ये जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही असे म्हणून नर्मदेकडे त्याने विनवणी करून पश्चाताप करून पुन्हा ब्रह्मदेवांचे वाहन म्हणून तो नियुक्त झाला आणि तेव्हापासून या तीर्थाला हंसेश्वर तीर्थ असे म्हणतात। आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की एक हंसा नावाची शेठाणी होती आणि ती नर्मदेमधून एकदा प्रवास करत असताना अचानक नर्मदेच्या पात्रामध्ये भोवरे तयार झाले आणि मोठे वादळही आले। त्या वादळातून आणि भोवऱ्यांमधून नौका काही लवकर पार होईना, म्हणून तिने अतिशय व्याकुळतेने नर्मदा मैयाची प्रार्थना केली आणि तिची मुलं घरी असल्यामुळे तिचा सगळा जीव तिच्या मुलांपाशी होता आणि मैया मला या संकटातून पार कर, माझी 2 लेकरं घरी आहेत अशी तिने मनापासून विनवणी केली आणि एका आईची विनवणी तिने मान्य केली आणि तिची नाव ज्या ठिकाणी तीराला लागली म्हणजे शीलकंठेश्वर आणि नीलकंठेश्वर या दोन्ही मंदिरांच्या मध्ये एक शिवलिंग तिने स्थापन केले आणि तिच्या नावाने त्या लिंगास हंसेश्वर महादेव असे म्हटले जाते। अशी ही दुसरी आख्यायिका आहे। अतिशय सुंदर असे मंदिर असून या ठिकाणी जगत कल्याणार्थ हे तीर्थ निर्माण झालेले असून येथे तप करणाऱ्या व्यक्तीस उत्तम गती प्राप्त होते, अशी आख्यायिका आहे। नर्मदे हर, हर हर नर्मदे।